जरा पाऊस पडला नाही की लगेच पाण्यासारखं आहे. काय विषय फालतू आहे हा. सगळ्यांची वाट बघून परत एकदा राईडला सुरुवात केलेली आहे. इथं परत 15 मिनटं गेली. म्हणजे ग्रुप राईड करायचा हा एक मायनस पॉईंट असतो. टाईम तुमचा अफाट झाला. आजची आमची वारी आहे लोणावळ्याला आहे आणि पहिलं म्हणजे मला पोचायचं आहे गांधीनगरला. जायचं होतं जोगेश्वरीला पण थोडं लेट झालं त्याच्यामुळे गांधीनगरच पहिलं स्टॉप असेल. आज मला बरोबर 50 मिनटं लेट झाले म्हणजे जवळजवळ 1 तास. अशा तरी पहिला मीटअप पॉईंट तरी झालेला आहे आणि मित्र भेटलेला आहे आणि दुसरा अजून एक मित्र आहे. टोटल आम्ही 3 जण आहे. तिसरा मला भेटेल वाशीला बाय चान्स भेटणार आहे. त्याला पण पिकअप करूया आणि जाऊया. सकाळी पावसाचं वातावरण झालं म्हणजे असं गरज होतं. पावसाचं वातावरण होणार पण पाऊस काय पडत नाही असंच कायमचं आहे. आणि आज मी ग्लोव्स काढून ठेवले आणि घरीच विसरलो. अगे पाऊस लागत नाही पण पावसाची सुरुवात झाली शेवटी मुंबईत. मजा येणार भाई. पुढे पण पाऊस आहे असं वाटतोय. बघूया. ब्रिजच्यावरून जायचं होतं. मी आलोय खालून. ब्रिज मला भेटतोय की नाही काय माहिती. पुढे भेटला तर पाहिजे. जरा पाऊस पडला नाही की लगेच पाण्यासारखं आहे. काय विषय फालतू आहे हा. इथं थांबलं पाहिजे. हे बाकीच्यांना येऊ द्या. पहिलं सगळ्यांची वाट बघून परत एकदा राईडला सुरुवात केलेली आहे. इथं परत 15 मिनटं गेली. म्हणजे ग्रुप राईड करायचा हा एक मायनस पॉईंट असतो. टाईम तुमचा अफाट झाला. याची वाट बघा त्याची वाट बघा आणि ते तेवढं पाहिजे त्याच्याशिवाय मजा नाही तुम्हाला. आणि ग्रुप राईड करताय तर कधी पण सोबत चला. मागे पुढे राहू नका जास्त. पाऊस पडल्यावर पुढचा व्ह्यू बघा ना कसला भारी दिसते. कडा मध्ये पाऊस लागतोय वाटतं तिकडे सनसनीत. इथे हा पडला असेल माझ्या मते. बाईक स्किड होऊन तिथे काय ना काय तुकडे पडलेले. त्याच्यामुळे मला वाटतं पाऊस आला की थोडी गाडी साफत आला काय बाकी काय विषय नाही. जरा पुसतो गप्प्या. आणि भाई मी आज ग्लव्स घरी विसरलो त्याच्यामुळे हात पण थोडे थंड झाले. याच्यानंतर टोल नाका लागेल. टोल नाक्याच्या पुढे एक मित्र थांबलाय. हा पेट्रोल भरत होता म्हणून याच्यासाठी मी थांबलेलो मागे. तर आता मला पण पेट्रोल भरावं लागेल. पुढे जाऊन मी भरतो. पनवेलच्या मागे कुठेतरी आहे तिथे भरतो. आता ह्या वाशी ब्रिजवर आलो टोल नाका सोडून. भाई पुढे पाऊसच नाही पडला. अजिबात नाही पडला आहे. पूर्ण एकदम सुकं खडखडीत आहे इथे. आयला म्हणजे पाऊस पडायचा तिथे पडतोय असं वाटतंय. 1211 पेट्रोल आलेलं आहे. टाकी फुल. पेट्रोल प्राईस आहे 120. सीधा गेला तो लोणावळा. ग्रुप राईड म्हटलं की असं. आणि नाश्ता गेला तिथे जवळजवळ 1 तास गेला असेल माझ्या मते. ते दुकानच भेटत नव्हतं. तो पहिला गेला. त्याच्यानंतर मी गोल फिरत बसलो. मॅप पण गोल फिरत होता. आणि आता इथून जॉईंट व्हायचं या हायवेला. बघला पण नाही. चलो पुढचं लोकेशन बघायला घातलं. भारी वाटतं आहे. सगळे क्लाउड एकदम आलेत त्याच्यामुळे. कडक यार. नाद नाही भाई. इकडे बघा ना. आता 3 तरी भेटलेत बरोबर. नाहीतर एक पुढे असतो एक मागे असतो. मी मध्ये असतो नाहीतर मी मागे असतो मी पुढे असतो. असं चालू होतं मागापासून. पण आता 3 भेटलेत. आता मी मध्ये राहिलो यांच्या. हा एक मागे आरसा दिसत असेल तुम्हाला. हा एक आणि पुढे जो चालला आहे तो एक. आणि पुढचं वातावरण बघा कसलं भारी वाटतं. आणि कुठून टर्न मारायचं एकाला पण माहिती. मग आमच्या अध्यक्षांना आम्ही पुढे वाढवले वयाच्या मनाने. अध्यक्ष आहेत ते आमचे. पण डोंगर रांगा कसली वाटते. वाह भाई. नाद नाही भाई. विषय हार्ड आहे. खोपोली महानगरपालिका. चला खोपोलीची महानगरपालिका लागली. आणि इथून आता खंडाळा घाट चालू होईल. भाई क्वालिटी घाट. अशा तऱ्हे
खंडाळा घाट लागलेला आहे आणि घाट म्हणजे आपला गेम चालू. या साईडचा व्ह्यू पॉईंट बघा ना भाई, कसला वाटतोय. कडक यार. स्पॉटवरून निघालेलो आहे आणि एका मठामध्ये जायचं इथेच कुठेतरी बाजूला आहे. तर बोलो चला जाऊन या. मंदिर गेलं नाही बिकॉज लाईन पण खूप असेल, लाईनीत उभं राहून कंटा येतं बस, बाकी काही विषय नाही. त्याच्यामुळे बोललो देवदर्शन तर करून जायचं पण मठात जाऊया आपण, स्वामींच्या पाय पडून या, मजा येईल. नॉर्मली आता स्वामींचं दर्शन घेऊन झालं तिथे जवळजवळ 20 ते 25 मिनटं गेली, पण भाई भारी वाटलं मठात जाऊन. खरंच फिलिंग एकदम गुड, पॉझिटिव्ह फिलिंग येते ना त्या टाईपमध्ये. हा बघा डुक्कर रे भाई आहे. आता बाय चान्स टायगर पॉईंटला जायचं आहे. हां, टायगर पॉईंटलाच जायचं आहे. नाहीतर हे ते स्ट्रॉबेरी वगैरे काय म्हणतात त्याला, काहीतरी म्हणतात, टाकेन इथं खाली मी काय म्हणतात. टायगर पॉईंटच्या आधी मॅप्रूमध्ये आलं. लोणावळ्यामध्ये कसलं ट्रॅफिक आहे वैताग आला. मॅप्रोमधून झालं. आता आपण चाललो आहे टायगर पॉईंटला. टायगर पॉईंटला जाताना एक मस्त भाई पाऊस आला की हिच्या खाली उभं भिजणारच नाही. आणि त्या साईडला तलाव पण क्वालिटी आहे. जागेवर टर्न आणि रस्ता खराब. टर्निंगमध्येच खराब आहे. हा बघा टायगर पॉईंटला तरी पोचलेलो आहोत. टायगर पॉईंटवरून तरी निघालो आहे आणि आताचे वाजले 1:38 पावणे 2. कडक आज नाही टायगर पॉईंटचा भारी वाटतं. पावसाळ्यात तर ह्याच्यापेक्षा भारी. आता डायरेक्ट आम्ही जेवणाला थांबू आणि जेवायला थांबायचं डायरेक्ट खोपोलीला. आता इथे थांबायचंच नाही मध्ये. या गुफा बघा ना कसं भारी वाटतं. ते आज पाऊस लागला की गुफेत जायचं. हे काय आहे मला नक्की सांगा, मला पण नाही माहीत नक्की काय आहे. ब्रिज आहे की काय आहे, वेगळा विषय. हे उतरताना कसलं भारी वाटतंय. कडक भाई. तिकडचं टोक बघा ना, त्याचा तर नादच नाही भाई. हा टर्न मारला की
जायचं डायरेक्ट खोपोलीच्या रस्त्याने. हा सिंगल वे. इथे कधी पण येताना ना गाडी एकदम स्लोच करा, कारण का गोल 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 टर्न आहे हा, त्याच्यामुळे समजून येत नाही. एकदम स्लो आणा, जेवढी जमेल तेवढी स्लो आणा, कारण का डायरेक्ट घुसले की सगळे इथेच घुसतात. जवळजवळ किती 1-2 तास पकडा, जेवायलाच गेले 2 तास. 2 तास गेले जेवायलाच. आणि इथे पाऊस सनसनीत लागून गेलेला आहे अशा प्रकारे, आणि आत्ताच लागलेला असं वाटतं. रस्ते सगळे ओलेत. पुढचं वातावरण बघा कसलं भारी वाटतंय. ट्रॅफिकला इग्नोर करा भाई, वातावरण एकदम क्लास. नाद नाही भाई, विषय हार्ड आहे. हा इकडे गेला तो खाजापूर पाली ह्या साईडला रस्ता गेला मस्त. हा रस्ता पण भारी आहे. पालीचा गणपती आणि सरसगड करायचा असेल तर इथून जाऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑप्शन. समोरचा व्ह्यू कसला भारी वाटतो यार, कडक. आणि लोणावळ्याचे रस्ते एवढे पाण्यासारखे आहेत ना भाई. आणि ह्या रस्त्याला अजिबात काहीही रिस्ट्रिक्शन नाहीत. हवी तेवढी गाडी पळवू शकता तुम्ही, हवी तेवढी. म्हणजे विचार करा. ही एक फिलिंग ना खूप भारी आहे. कशी माहिती आहे, इथे आपला मित्र आणि इथे आपण भाई, जी राईड करायची मजा आहे ना ती मजाच वेगळी. आणि एक मित्र मागे आहे. खरंच खूप भारी आहे, भारी वाटतं. JNPTला तरी जॉईंट झालेलो आहे आता. इथून अवघी किती 45 किलोमीटर आहेत. नॉर्मली 45-50 पकडा. हा दिसतोय तो तुम्हाला मुंबई गोवा हायवे आपला. कसला भारी वाटतं आईच्या गावात. यप्पा यप्पा चल बाप्पा. आणि दररोजप्रमाणे JNPTवर मला थोडा पण भरोसा नाही, कारण का मध्येच असे पॅच येतात, खड्डा येतो, काय ना काय येतं. म्हणून JNPTवर कधी भरोसाच नाही राहिला मला. भरोसा म्हणजे विश्वास नाही बसला कधी. पण JNPT हाय भाई, लूक आहे हायवेला. आणि पुढचा भाई व्ह्यू बघून तोंडावर सुद्धा आला आहे. सानपाडा AMC तुर्बे. AMC होती की MIDC होती. चला तर आता किती अवघे अर्धा एक तास लागेल, अर्धा तास किंवा 45 मिनटं. तर अर्धा तास नाही तर 45 मिनटं लागतील घरी पोचायला. व्हिडिओची शेवट इथेच करेन. परत एकदा भेटू नवीन एका कथेमध्ये, नवीन एका गोष्टीसोबत. चला, सध्या तरी मी तुमची भेट घेतो आणि नवीन व्हिडिओ लवकर येणार आहे. आणि तो पण राहणार आहे, जेव्हा बघाल तेव्हा समजेल तुम्हाला कोणता राहणार आहे. काय यप्पा यप्पा चल बाप्पा, चलो मिलते हैं. चला भेटूया परत एकदा तुम्हाला.